डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आय एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेन्शियल हायस्कूल, शेवगाव. डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश. इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा. अँड इफ यू लाईक धिस व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब इट and press the bell icon so that you will get the notifications of my new videos. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा घटक, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. There are two ways to convey a message of a person or the words spoken by a person to other person. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द किंवा त्या व्यक्तीचा संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे दोन मार्ग आहेत. यातला पहिला मार्ग आहे तो म्हणजे we can quote the actual words of the speaker. This method is called direct speech. म्हणजेच बोलणाऱ्या व्यक्तीने प्रत्यक्षात वापरलेले शब्द कोट करणे, म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दर्शविणे. या पद्धतीला आपण म्हणतो डायरेक्ट स्पीच. सी द एक्झाम्पल. They said, comma, in double inverted commas, we are learning English. If you observe this sentence, you will notice the following things. जर या वाक्याचं आपण निरीक्षण केलं तर खालील गोष्टी आपल्या लक्षात येतील. पहिली गोष्ट लक्षात येईल, the exact words of the speaker have been used. बोलणाऱ्या व्यक्तीने प्रत्यक्षात वापरलेले शब्द या ठिकाणी तंतोतंत वापरण्यात आलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, the words of the speaker have been put within inverted commas. बोलणाऱ्या व्यक्तीने या ठिकाणी वापरलेले शब्द आहेत we are learning English, जे या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमास म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दर्शविण्यात आले आहेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आपल्या लक्षात या ठिकाणी येत आहे ती म्हणजे द फर्स्ट लेटर ऑफ द कोटेशन बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं वाक्य, त्या वाक्यातील पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर हे कॅपिटल लेटर मध्ये म्हणजेच मोठ्या लिपीमध्ये दिलेलं आहे. दुसरी जी महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे we may report what he said without quoting his or her actual words. This method is called indirect speech or reported speech. दुसरी महत्वाची पद्धत म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातील शब्द आहे तसे न वापरता किंवा ते कोट न करता स्वतःच्या शब्दामध्ये इतरांना सांगणे, यालाच आपण इनडायरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच असे म्हणू शकतो. सी द एक्झाम्पल. एक उदाहरण बघूया. They said that they were learning English. आता पूर्वी आपण जे काय डायरेक्ट स्पीचचं उदाहरण पाहिलं त्याचंच या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करून दाखवण्यात आलं आहे. आणि या वाक्याचं निरीक्षण केल्यानंतर आपणास खालील गोष्टी लक्षात येतील. पहिली जी गोष्ट आपल्या लक्षात येणार आहे ती म्हणजे द स्पीच इज नॉट विदिन इन्व्हर्टेड कॉमास. इनडायरेक्ट स्पीच मध्ये या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, द स्पीच डज नॉट बिगिन विथ द कॅपिटल लेटर. या ठिकाणी कुठेही कॅपिटल लेटरचा वापर केलेला नाही. Now we will see what are the general rules of changing direct speech into indirect. मग आता आपण बघूया की डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना कोणते सामान्य नियम आपणास वापरावे लागतात. तर पहिला जो सामान्य नियम आपणास वापरावा लागतो तो आहे रूल ऑफ चेंजिंग द टेन्स, म्हणजेच काळामध्ये बदल करण्याचे नियम.
काळामध्ये बदल करण्याचे 3 नियम आपण पाहणार आहोत. यातला पहिला महत्वाचा नियम आहे, when the reporting verb is in the present or future tense, the tense of the direct speech do not change. म्हणजेच रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळात किंवा भविष्य काळामध्ये असेल तर डायरेक्ट स्पीचचा काळ बदलत नाही. आपण उदाहरण पाहूया. डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य दिलेलं आहे, ही सेज आय एम एन इंडियन. याच वाक्याचं या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच अशा प्रकारे होतंय, ही सेज दॅट ही इज एन इंडियन. डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं वाक्य आय एम एन इंडियन हे जे काही वाक्य आहे हे साध्या वर्तमान काळामध्ये आहे. हे वाक्य विधानार्थी वाक्य असल्यामुळे या ठिकाणी कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमास काढून दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे. डायरेक्ट स्पीच मधील वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे. आय हे प्रथम पुरुषी सर्वनाम, येथील रिपोर्टर ही असल्यामुळे त्याचं रूपांतर ही मध्ये करण्यात आलं आहे. आणि काळ कायम ठेवण्यासाठी म्हणजे साधा वर्तमान काळ ठेवण्यासाठी ही नंतर वापरण्यात येणारे इज हे टू बी चे वर्तमान काळी रूप वापरले आहे. म्हणजेच डायरेक्ट स्पीच मधील वाक्याचा काळ बदललेला नाही. सी द सेकंड एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच, शी सेज आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. इनडायरेक्ट स्पीच मध्ये या वाक्याचं रूपांतर आहे, शी सेज दॅट शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. या वाक्यामध्ये देखील कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकण्यात आले आहेत. दॅट हे कंजंक्शन घेतलं आहे. डायरेक्ट स्पीच मधील वाक्याचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. येथे देखील आय हे प्रथम पुरुषी सर्वनाम रिपोर्टरला अनुसरून, रिपोर्टर शी हे सर्वनाम असल्यामुळे या ठिकाणी शी हे सर्वनाम घेतलं आहे. आणि डायरेक्ट स्पीच मधील वाक्याचा काळ म्हणजे पूर्ण वर्तमान काळ कायम ठेवण्यासाठी शी नंतर आपण हॅज हे टू हॅव चे वर्तमान काळी रूप वापरतो, म्हणून ते रूप या ठिकाणी वापरण्यात आलं आहे. आणि पुढे आय या प्रथम पुरुषी सर्वनामाशी संबंधित असणाऱ्या माय या पॉझिटिव्ह प्रोनाउनचे रूपांतर आपण आयच्या जागी शी हे सर्वनाम वापरल्यामुळे हर या पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये करण्यात आला आहे. अशा पद्धतीने काळामध्ये बदल न करता त्याचे इनडायरेक्ट स्पीच शी सेज दॅट शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क असे झाले आहे. आता आपण काळामध्ये बदल करण्याचा दुसरा नियम पाहणार आहोत. तो आहे when the reporting verb is in the past tense, the tenses change as follows. म्हणजेच रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळामध्ये असेल तर काळामध्ये पुढील प्रमाणे बदल होतात. आता हे बदल आपण एक तक्त्याच्या स्वरूपामध्ये समजून घेणार आहोत. डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर सिंपल पास्ट म्हणजे साध्या भूतकाळामध्ये होणार आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ असेल तर त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट कंटिन्युअस म्हणजेच चालू भूतकाळामध्ये होईल. जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळामध्ये त्याचं रूपांतर होईल. डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये होणार आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल म्हणजे साधा भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये आपण करणार आहोत. जर डायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल म्हणजे चालू भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपणास करावं लागणार आहे म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळामध्ये करावं लागणार आहे. मात्र डायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल म्हणजेच पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण चालू भूतकाळ असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये
हे काळ आहे तसेच राहतात, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र डायरेक्ट स्पीच मध्ये डोंट किंवा डझंट हे शब्द आले असतील तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर डिडंट मध्ये होणार आहे. आणि डायरेक्ट स्पीच मध्ये डिडंट हे शब्द आलेले असतील तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपणास हॅडंट हे शब्द वापरून त्यानंतर व्हर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजेच मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे लागणार आहे. आता आपण काळामध्ये बदल करण्याचा तिसरा नियम पाहू. तो आहे इफ देअर इज युनिव्हर्सल ट्रूथ इन द डायरेक्ट स्पीच द टेन्स ऑफ द रिपोर्टेड स्पीच डू नॉट चेंज. म्हणजेच डायरेक्ट स्पीच मध्ये जागतिक किंवा वैश्विक सत्य व्यक्त केलं असेल तर रिपोर्टेड स्पीच मध्ये काळाचा बदल होत नाही. सी द एक्झाम्पल. एक उदाहरण बघूया. डायरेक्ट स्पीच ही सेड द सन रायझेस इन द ईस्ट. आता या ठिकाणी डायरेक्ट स्पीच मध्ये म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं वाक्य द सन रायझेस इन द ईस्ट हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये याचं रूपांतर करताना ही सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट अशा प्रकारे वाक्य तयार झालं. म्हणजेच केवळ कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाच काढून दॅट हे कंजंक्शन वापरलं आणि डायरेक्ट स्पीच मधील वाक्य आहे तसं या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे. त्याच्या काळामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सी द सेकंड एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच ही सेड मॅथमॅटिक्स इज अ सायन्स. आता या ठिकाणी देखील डायरेक्ट स्पीच मध्ये एक युनिव्हर्सल ट्रूथ व्यक्त करण्यात आला आहे. म्हणून इनडायरेक्ट स्पीच मध्ये ही सेड दॅट मॅथमॅटिक्स इज अ सायन्स अशा पद्धतीने त्याचं रूपांतर झालं आहे. म्हणजे या ठिकाणी देखील कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमास काढून दॅट हे कंजंक्शन वापरलं आहे आणि डायरेक्ट स्पीच मधील वाक्य आहे तसं या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे. आता आपण डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करण्याचा दुसरा नियम पाहणार आहोत आणि तो नियम आहे रूल ऑफ द चेंज ऑफ प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामामध्ये बदल करण्याचा नियम. आता हे नियम देखील 3 प्रकारचे आहेत. देर आर 3 रूल्स ऑफ द चेंज ऑफ प्रोनाउन्स. मग हे 3 नियम कोणते आहेत ते आपण पाहूया. पहिला नियम आहे pronouns of the first person in the reported speech are changed according to the reporter, the subject of the reporting verb in indirect speech. म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मधील प्रथम पुरुषी सर्वनामे ही रिपोर्टरला म्हणजेच रिपोर्टिंग व्हर्बच्या सब्जेक्टला अनुसरून इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलतात. सी द एक्झाम्पल्स. डायरेक्ट स्पीच he says to me I am tired. आता या ठिकाणी डायरेक्ट स्पीच मध्ये इन्व्हर्टेड कॉमास मध्ये आय हे प्रथम पुरुषी एक वचनी सर्वनाम दिलेलं आहे. इनडायरेक्ट स्पीच आहे he tells me that he is tired. आता इथे डायरेक्ट स्पीच मध्ये सेज ला जोडून टू हे प्रिपोजिशन आलं आहे. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याचं रूपांतर आपणास टेल्स मध्ये करायचं आहे. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमास काढून त्या जागी दॅट हे कंजंक्शन घ्यायचे. आय हे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम असल्यामुळे ते ही या रिपोर्टरला अनुसरून बदलणार आहे. म्हणून त्याच्या जागी ही हे सर्वनाम आलं आहे. रिपोर्टिंग व्हर्ब सेज हे वर्तमान काळात असल्यामुळे काळात बदल झालेला नाही. हिला अनुसरून नंतर टू बीचं वर्तमान काळी रूप इज हे आलेलं आहे. अशा पद्धतीने या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच ही टेल्स मी दॅट ही इज टायर्ड अशा पद्धतीने झालं आहे. सेकंड एक्झाम्पल. दुसरं उदाहरण. डायरेक्ट स्पीच दे सेड टू मी वी आर रीडिंग बुक्स. आता या ठिकाणी डायरेक्ट स्पीच मध्ये पुन्हा फर्स्ट पर्सन प्रोनाउन देण्यात आला आहे. तो आहे वी. इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना त्याच्यामध्ये बदल झालाय. दे टोल्ड दॅट दे वेअर रीडिंग बुक्स. आता या ठिकाणी देखील वाक्यामध्ये सेड या रिपोर्टिंग व्हर्ब नंतर टू हे प्रिपोजिशन आलेलं आहे. म्हणून त्याच्या जागी या ठिकाणी टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब घेतलं आहे. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमास काढून त्या जागी दॅट हे कंजंक्शन वापरलंय. वी हा फर्स्ट पर्सन
प्लुरल प्रोनाउन आहे आणि तो या ठिकाणी रिपोर्टर अनुसरून बदलणार आहे. रिपोर्टर आहे दे, म्हणून वहीच्या जागी दे हे सर्वनाम आपण वापरलं आहे. मूळ वाक्यामध्ये चालू वर्तमान काळ असल्यामुळे आपण त्याचं चालू भूतकाळात रूपांतर करणार आहोत, कारण रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळामध्ये आहे. म्हणून चालू भूतकाळ करताना दे या सर्वनामानंतर त्याच्याशी संबंधित टू बीचे वेअर हे भूतकाळी रूप आपण वापरलं आहे आणि अशा पद्धतीने दे टोल्ड दॅट दे वेअर रीडिंग बुक्स असं इनडायरेक्ट स्पीच तयार झालं आहे. सर्वनामामध्ये बदल करण्याचा जो काही दुसरा नियम आहे तो आपणास असं सांगतो की प्रोनाउन्स ऑफ द सेकंड पर्सन इन द रिपोर्टेड स्पीच आर चेंज्ड अकॉर्डिंग टू द लिसनर द ऑब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्ब इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मधील तृतीय पुरुषी सर्वनामे ही लिसनर म्हणजे ज्या व्यक्तीला उद्देशून विधान करण्यात आलं आहे ती व्यक्ती म्हणजेच ऑब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग व्हर्ब, जी रिपोर्टिंग व्हर्बचं ऑब्जेक्ट कर्म असते त्या व्यक्तीला अनुसरून बदलत असते. सी द एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच, शी सेड टू हिम यू आर इंटेलिजंट. आता येथे डायरेक्ट स्पीच मध्ये यू हे सर्वनाम आलं आहे, म्हणजे सेकंड पर्सन प्रोनाउन या ठिकाणी आला आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर झालंय शी टोल्ड हिम दॅट ही वॉज इंटेलिजंट. येथे सेड टू ऐवजी टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरलंय, दॅट कंजंक्शन घेतलंय. यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन असल्यामुळे येथे ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब आहे हिम, म्हणून येथे सब्जेक्टच्या ठिकाणी आपणास बदल करायचा आहे. म्हणून हिमचं मूळ रूप ही हे या ठिकाणी सर्वनाम घेतलं आहे. वाक्याचा काळ बदलण्यासाठी त्याला अनुसरून ऑज हे टू बीचे भूतकाळी रूप घेतलं आहे, कारण मूळ वाक्य हे साध्या वर्तमान काळात आहे. आणि अशा पद्धतीने शी टोल्ड हिम दॅट ही वॉज इंटेलिजंट असं इनडायरेक्ट स्पीच तयार झालं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच, ही सेड टू मी यू आर लेट फॉर द पार्टी. इथे देखील यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन वापरण्यात आला आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर ही टोल्ड मी दॅट आय वॉज लेट फॉर द पार्टी अशा पद्धतीने झालं आहे. इथे देखील आपल्या लक्षात येईल की सेड टू ऐवजी टोल्ड रिपोर्टिंग व्हर्ब वापरलेला आहे. कॉमा इनव्हर्टेड कॉमाज ऐवजी दॅट हे कंजंक्शन वापरलं आहे. आणि यू हा जो काही सेकंड पर्सन प्रोनाउन म्हणजे द्वितीय पुरुष सर्वनाम आहे ते ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब मी ला अनुसरून या ठिकाणी बदललं आहे. आता इथे सब्जेक्टच्या ठिकाणी मीचं मूळ सर्वनाम आय हे रूप घेण्यात आलं आहे. डायरेक्ट स्पीच मधील मूळ वाक्य साध्या वर्तमान काळात असल्यामुळे साधा भूतकाळ करण्यासाठी आयशी संबंधित टू बीचं भूतकाळी रूप घेऊन पुढील वाक्य आहे तसं लिहिण्यात आलं आहे. सर्वनामामध्ये बदल करण्याचा तिसरा जो नियम आहे तो आपणास असं सांगतो की प्रोनाउन्स ऑफ द थर्ड पर्सन इन द रिपोर्टेड स्पीच रिमेन अनचेंज्ड इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मधील तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये काहीही बदल होत नाही. सी द एक्झाम्पल्स. उदाहरण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच, दे सेड ही विल कम. आता येथे इनव्हर्टेड कॉमाज मध्ये ही हे तृतीय पुरुषी सर्वनाम दिलं आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना दे सेड दॅट ही वुड कम अशा पद्धतीने रूपांतर झालं आहे. येथे देखील कॉमा इनव्हर्टेड कॉमाज काढून दॅट हे कंजंक्शन घेतलंय. ही या सर्वनामामध्ये काहीही बदल झालेला नाही. फक्त विल ही जी क्रियापद आहे ते वुड मध्ये रूपांतरित झालं आहे, कारण या ठिकाणी सेड हे भूतकाळी रिपोर्टिंग व्हर्ब वापरण्यात आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. डायरेक्ट स्पीच, यू सेड दे आर वेटिंग फॉर द बस. येथे दे हे थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन वापरण्यात आला आहे. इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य झालंय यू सेड दॅट दे वेअर वेटिंग फॉर द बस. पुन्हा या ठिकाणी कॉमा इनव्हर्टेड कॉमाज ऐवजी दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे. दे या सर्वनामामध्ये काहीच बदल झालेला नाही.
मूळ वाक्य दे आर वेटिंग फॉर द बस हे चालू वर्तमान काळात असल्यामुळे चालू भूतकाळ करण्यासाठी दे नंतर त्याच्याशी संबंधित टू बीचे वेअर हे अनेक वचनी रूप वापरण्यात आलं आहे आणि पुढील शब्द आहेत तसे लिहिण्यात आले आहेत. आता आपण डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करण्याचा तिसरा सामान्य नियम पाहणार आहोत. तो आहे रूल ऑफ द चेंज ऑफ ऍडव्हर्ब्स, म्हणजेच क्रियाविशेषणामध्ये होणारे बदल. वर्ड्स इंडिकेटिंग नियरनेस ऑफ टाइम और प्लेस in the direct speech are changed into those indicating distance in the indirect speech. म्हणजेच डायरेक्ट स्पीच मध्ये वेळ आणि ठिकाण यांची जवळीकता दाखवणारे शब्द हे दूरत्व दाखवणाऱ्या शब्दामध्ये इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतरित होतात. हे आपण एका तक्त्याच्या सहाय्याने समजून घेऊ. डायरेक्ट स्पीच मध्ये नाऊ असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं रूपांतर देन मध्ये होईल. डायरेक्ट स्पीच मध्ये हिअर हा शब्द आला असेल तर त्याचं रूपांतर देर मध्ये करायचं आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये ॲगो हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर बिफोर मध्ये होणार आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये धस हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये सो या शब्दामध्ये त्याचं रूपांतर होईल. डायरेक्ट स्पीच मध्ये टुडे हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर दॅट डे या शब्दामध्ये होईल. डायरेक्ट स्पीच मध्ये टुमॉरो हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर द नेक्स्ट डे या शब्दामध्ये होईल. डायरेक्ट स्पीच मध्ये येस्टरडे असा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये द डे बिफोर असं त्याचं रूपांतर होईल. डायरेक्ट स्पीच मध्ये धिस आला असेल तर दॅट मध्ये त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये होईल. आणि डायरेक्ट स्पीच मध्ये दीज हा शब्द आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर दोज या शब्दामध्ये होईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करण्याचे सामान्य नियम पाहिले आहेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड देम. तुम्हाला हे समजले असतील अशी मी अपेक्षा करतो. या चॅनलवर पुढे येणारे व्हिडिओज देखील अवश्य पहा. Thank you for watching this video.